मग घरच्या भाज्यांपासून बनवा हे कुरकुरीत, चविष्ट आणि पौष्टिक व्हेजिटेबल कटलेट्स. तर आधी आपण थोडेसे लसूण, हिरव्या मिरच्या, आलं आणि कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी वाटून घेऊयात. तर अशा प्रकारे आपल्याला ही आलं, लसूण, कोथिंबीरची पेस्ट करून घ्यायची आहे. नंतर 2 शिजवलेले बटाटे घेतलेले आहेत. त्याच्यात बारीक चिरलेली शिमला मिरची घालूयात. नंतर हे बारीक किसून मी बीट घेतलेलं आहे, तेही आपण घेऊयात. नंतरला किसलेलं गाजर 1 वाटी, मटार शिजवलेले आहेत अर्धी वाटी, तेही घालून घेऊयात. नंतरला आपण वाटलेली आलं, लसूण, मिरची पेस्ट ह्यात मिक्स करू. थोडीशी हळद, मसाला, गरम मसाला, धनेपूड आणि जिरेपूड टाकूयात आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळं मिश्रण अशा प्रकारे मिक्स करून घेऊयात. नंतर तुमच्या आवडीप्रमाणे ह्या कटलेट्सना आकार द्या. इकडे मी सिंपल टिक्कीप्रमाणे आकार दिलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या कटलेट्सना आकार द्या. तर अशा प्रकारे मी काही टिक्की बनवून घेतलेल्या आहेत. टिक्कीच्या कोटिंगसाठी आपण इथे रवा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तांदळाचं पीठ आपण मिक्स करून घेऊया. एका साईडला तवा गरम करून त्यात तेल टाकू आणि ह्या टिक्की रव्यामध्ये छान मिक्स करून गरमागरम तेलात आपण छान शॅलो फ्राय करून घेऊयात. टिक्की परतून बघा किती छान झालेली आहे. छान कुरकुरीत असा टेक्स्चर त्याला आलेला आहे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी ह्या टिक्की छान शिजवून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपल्या ह्या टिक्की रेडी आहेत.